नमस्कार. आज 16 नोव्हेंबर 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. 18 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबरच्या आदेशांबाबत स्पष्टीकरण. शाळांना सरसकट सुट्टी नाहीच. पहा, काल जे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळालं त्यामध्ये 18 आणि 19 तारखेला शाळांना सुट्टी आहे असं देण्यात आलेलं होतं. पण पहा, तसं नाही आहे. तर ज्या प्रायव्हेट शाळा किंवा ज्या सरकारी शाळा त्यामधील जे शिक्षक आहेत त्यांना जर इलेक्शनची ड्युटी लागलेली असेल तर त्या शाळांना सुट्टी आहे. बाकीच्या उर्वरित शाळांना सुट्टी नाही. म्हणजे सरसकट सर्व शाळांना सुट्टी नाही, अशा पद्धतीचं हे स्पष्टीकरण काल आलेलं आहे, म्हणजे आज आलेलं आहे. त्यानंतर BSc नर्सिंगच्या 1600 जागा रिक्त. संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर. ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही, त्यामुळे स्किप करू शकतो. त्यानंतर प्रचार रव टिपेला. पहा, आता फक्त 48 तास आहेत प्रचार करण्यासाठी. त्यानंतर सोमवारपासून आपल्याला माहिती आहे की म्हणजे प्रचार तिथे थांबेल व त्यानंतर 20 तारखेला आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे. त्यानिमित्ताने पहा, भरभरून राजकीय बातम्या आलेल्या आहेत. म्हणजे एक गुड न्यूज जर आजच्या वृत्तपत्रामधील काय असेल तर MPSC आणि OPSCसाठीचं जास्त काही आजच्या वृत्तपत्रामध्ये नॉलेज किंवा म्हणजे बातम्या तशा पद्धतीने आलेल्या नाही आहेत. ओके, तर ज्या महत्त्वपूर्ण बातम्या आहेत त्या आपण घेऊन थांबणारच आहोत. त्यानंतर ठाकरेंची सिल्लोडमध्ये भाजपला साथ. मतभेद असतील तर बोलू, पण आधी सत्तारांचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर मतदान वाढेल, भाजपला फायदा. आता अगदीच मतदार पण वाढलेले आहेत, त्यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी बोललेले आहेत. त्यानंतर राहुल गांधी चव्हाण घराण्याबद्दल बोललेलेच नाहीत किंवा त्यांनी मौन पाळलेलं आहे. ही पण बातम्या आता फक्त मी हेडलाईन वाचल्या पद्धतीने मी घेत आहे बातम्या, पण खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर एकही बातमी आता सध्याला तरी इथं कामाची नाही आहे. कारण सर्वांना माहीत आहे फक्त 48 तास राहिलेले आहेत प्रचाराला. मग प्रचारात तर संपूर्ण बातम्या आलेल्या आहेत. प्रचारामुळे शेतकरी कामे ठप्प. शेतमजुरी 300 तर राजकीय पक्षाकडून जेवणासह 400 रुपये मिळत आहेत. त्यानिमित्ताने पहा, सर्व शेतकरी जे बांधव आहेत ते सध्याला राजकीय प्रचाराला वगैरे गुंतलेले आहेत. चांगली न्यूज आहे. पहा, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. परराज्यातून होणारी घुसखोरी रोखणार. मनसेचा जाहीरनामा प्रकाशित झालेला आहे व त्यामध्ये त्यांनी तशा पद्धतीने आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर लोकसत्ता बुकमार्क. जातीय जनगणना की जाती व्यवस्थेचे निर्मूलन प्रश्नचिन्ह. आता हे बेसिकली बुक रिव्ह्यू आहे. थोडंसं आपण पाहण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तर पहा, तुम्ही राहुल गांधी यांचं स्पीच कोणतंही पाहिलात किंवा त्यांचे जर सध्याला विचार जर पाहिलात तर ते काय म्हणत आहेत, कास्ट सेन्सस करायची आहे आम्हाला. ओके, ठीक आहे, कास्ट सेन्सस त्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे. त्यानंतर आता आपण आपले घटनाकार किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जर विचार पाहिलात तर त्यांनी काय म्हणतात की अगदीच ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, म्हणजे आपले जी जाती व्यवस्था आहे ना त्याचं उच्चाटन होणं खूप गरजेचं आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत आहे. बरोबर. आता अगदीच एखाद्या व्यक्तीला जर राहुल गांधीचे जर विचार डायरेक्टली जर सांगितलं ना तर त्याला म्हणजे कदाचित हे पटणार नाही आहे किंवा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी आहेत की काय, असा तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पण पहा, कास्ट सेन्सस जी आहे ना ती संकल्पना वेगळी आहे. पण सध्याला प्रॉब्लेम काय होत आहे पहा, नरेटिव्ह सेटच्या जमान्यामध्ये किंवा अगदीच कास्ट पॉलिटिक्सच्या नादामध्ये आपण काय करत आहोत, जे विचार आहेत ते मुळात आपण समजून घेत नाहीत की काय, असा इथं प्रश्नचिन्ह आहे. त्यासाठीच हे पुस्तक आलेलं आहे. पहा, इरॅडिकेशन ऑफ कास्ट. लेखक विष्णू ढोबळे आहेत व अनुवादक आहेत त्याचे चंद्रशेखर कोराळकर. अगदीच 72 पानांचं हे पुस्तक आहे व 100 रुपये त्याची किंमत आहे. शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचू शकता व तुम्हाला अगदी GS1साठी हे खूप हेल्पफुल पण ठरणार आहे. तर पहा, जातीय जनगणना कशासाठी पाहिजे आपल्याला, तर आज देखील सर्वांना माहिती आहे, आज देखील आपलं म्हणजे हा जो ओव्हरऑल समाज आहे या समाजातील अगदी आरक्षण किती जणांना मिळालं, तर अगदी जे हे होते म्हणजे शिक्षित वगैरे होते किंवा अगदी सुजाण नागरिक होते त्यांना आरक्षणाचा लाभ वगैरे तिथं मिळाला. आता SC घ्या किंवा ST घ्या. ओके, या हे जे दोन प्रवर्ग आहेत या दोन्ही प्रवर्गामधील जे सुजाण नागरिक आहेत अगदी त्यांना लगेच आरक्षण वगैरे तिथं प्राप्त झालं. ओके, पहिल्या पिढीला आरक्षण प्राप्त झालं, दुसऱ्या पण पिढीला त्यांना आरक्षण प्राप्त झालं व ते तशा पद्धतीने शिक्षित झाले. 50% किंवा अगदी म्हणजे आता 50-50 धरूयात. आपल्याला अद्याप आकडेवारी माहिती नाही आहे, त्यामुळेच राहुल गांधी म्हणत आहेत की कास्ट सेन्सस करूयात. ओके, तर पहा, 50% SC आणि ST मधील जे हे आहेत पॉप्युलेशन आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे. पण आज देखील पहा, 50% अशी पॉप्युलेशन आहे त्यांच्याचमध्ये की त्यांना आज देखील आरक्षणाचा लाभ वगैरे तिथं मिळालेला नाही आहे. यासोबतच तुम्हाला माहिती असेल की SC किंवा STचं जर आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला काय लागतात, डॉक्युमेंट्स लागतात. मग त्यांच्याजवळ डॉक्युमेंटच्या अभावी वगैरे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकलेला नाही आहे. त्यामुळे हे जे 50% उर्वरित आहेत हे समाजामध्ये येऊ शकलेले आहेत का, किंवा आपलं जे भारतीय संविधान आपलं आर्टिकल 14 दिलेलं आहे, कायदा समोर समानता, किंवा आर्टिकल 16 ओके म्हणजे सेवेमध्ये समानता, हे संपूर्ण आपल्याला मिळालेलं आहे का. कारण पहा, नोकरीमध्ये आज देखील ग्रुप A सर्व्हिसेसमध्ये फक्त एक
विशिष्ट जमातीचा वगैरे तिथं आपल्याला काय जास्त उल्लेख केलेला दिसतो, परंतु बाकीचे जे 50% आहेत त्यांचं काय मग? ओके, मग यांना ह्या जे उर्वरित पण आहेत यांना पण समोर आणण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? कास्ट सेन्सस करणं गरजेचं आहे. ओके, आता हे कास्ट सेन्सस हा वेगळा मुद्दा झाला, बरोबर. मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे इरॅडिकेशन ऑफ कास्ट म्हणत होते तो मुद्दा वेगळा आहे. त्यांचं म्हणणं काय होतं की बाबा आपल्या समाजातून जात जाणं खूप गरजेचं आहे. व हे केव्हा होऊ शकेल पहा, तर समाजामध्ये समानता येणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे समानता आल्यानंतरच आपण काय करू शकतो? इरॅडिकेशन ऑफ कास्ट वगैरे सर्वांना तिथे म्हणजे होईल व ते सुलभ होईल. कारण पहा, आज घडला जर तुम्ही पाहिलात, आता अगदी समानता येण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं हत्यार जे आहे ते शिक्षण आहे. ओके, त्यामुळे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा काय म्हटलं होतं की शिका, संघटित व्हा, तांत संघर्ष करा. मग पहिल्यांदा शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणातूनच आपल्याला काय समजतं की बाबा आपण सर्वजण एक आहोत. ओके, तुमचं पण लालच रक्त आहे, माझं पण लालच रक्त आहे, हे आपल्याला कधी शिक्षणामधून समजतं. हां, आता अगदी जनरल नॉलेज आहे ते, तरी पण शिक्षणामधून आपल्याला संपूर्ण जी मानवी सृष्टी आहे ती समान आहोत हे आपल्या शिक्षणामधून समजतं. पण प्रॉब्लेम काय आहे, जे 50% आजची जी पॉप्युलेशन आहे किंवा SC आणि ST प्रवर्गामधील जी पॉप्युलेशन आहे ती अद्याप त्यांच्यापर्यंत शिक्षणाची दारं उघडलीच गेली नाहीत. मग यासाठीच आपल्याला काय कास्ट सेन्सस करावं लागेल. म्हणजे अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर थोडंसं म्हणजे त्यांच्या विचारांना थोडंसं आणखीन पुढे जर घेऊन जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? कास्ट सेन्सस करणं पण गरजेचं आहे, असं आपल्याला ह्या बेसिकली लेखमधून किंवा ह्या पुस्तकामधून सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ओके, म्हणजे अगदीच आता यामध्ये पॉझिटिव्ह पण आहेत व निगेटिव्ह पण गोष्टी आहेत. पहा, आता अगदी कास्ट सेन्सस प्रॉब्लेम काय होत आहे, आता राहुल गांधी हे पॉलिटिशियन आहेत, बरोबर. मग हे पॉलिटिक्समध्ये येत आहे, कास्ट जी आहे ना ती आता सध्याला पॉलिटिक्समध्ये येत आहे. व मागच्या लेक्चर्समध्ये मी पूर्वी सांगितलेलं आहे तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये कास्ट पॉलिटिक्स चालत नव्हती. पण आज घडीला राहुल गांधी यांनी जर कास्टचा मुद्दा उचलला तर काय होणार आहे पहा, आगामी काळामध्ये कास्ट नरेटिव्ह जे आहे ते परत एकदा सेट केलं जाऊ शकतं व कास्ट पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये तोंड वर काढू शकते. यासाठी हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आय होप हा तुम्हाला पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला असेल. ओके, जर शक्य झालं तर हे पुस्तक वाचून घेऊ शकता, अन्यथा जे पॉईंट मी तुम्हाला सांगितले ते मोर दॅन सफिशियंट आहेत. डन. त्याच्यानंतर इथं जाऊ की तिथं जाऊ, बुक बातमीच आहे म्हणजे बुक रिव्ह्यू आहेत, स्किप करू शकता. त्यानंतर घोषणांच्या म्हशी, गावागावामधल्या भिंतीवरून कॅसेट FM च्या जाहिराती, व्हिडिओ असा प्रवास करत करत प्रचाराचा वारू आता समाज माध्यमांच्या भिंतीवर स्थिरावला आहे. आता पहा, अगदीच महाराष्ट्र 1960 साली काय झालं पहा, एक स्वतंत्र म्हणून पुढे आला. म्हणजे अगदीच त्याचं भाषिक आधारावरती डिवायडेशन झालं. ओके, गुजरातपासून आपण स्वतंत्र झालो, बरोबर. मग पहा 1960च्या नंतर आता ही 15वी आपली महाराष्ट्र विधानसभा आहे, बरोबर. मग हा प्रवास कसा राहिला? अगदी जर तुम्ही पाहिलात तर 1960ची पहिली विधानसभा ज्यावेळेस आपण भरली तर पहा, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही दमदार घोषणा त्यावेळेस देण्यात आली. व त्याच धर्तीवर पहा आपले 106 हुतात्मे तेव्हा झालेले होते. ओके, पण आपल्याला शेवटी महाराष्ट्र आपला मिळाला व मराठी भाषिकांसाठी ही एक मोठी अस्मिता आहे असं तुम्ही म्हणू शकता. व तत्कालीन वेळेस अगदी 1960ची जी निवडणूक होती किंवा 1962 साली पहिली जी निवडणूक झाली ना आपली, ती अशाच पद्धतीने झाली होती. म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, अगदी या घोषणांनी आपली पहिली निवडणूक जी होती ती तिथे उदयास आलेली होती किंवा म्हणजे तशा पद्धतीने प्रचार चालू झालेला होता असं तुम्ही म्हणू शकता. मग पहा 1962ची जी आपली महाराष्ट्र विधानसभेची जी पहिली निवडणूक होती ना, त्यामध्ये प्रचार कशा पद्धतीने व्हायचा तर अगदीच पहा, पूर्वी जे डायरेक्टली भिंती असतात ना, किंवा आता पण तुम्ही रस्त्याच्या कडेला जर उड्डाणपुलावरून वगैरे जात असाल ना तर तिथं ॲडव्हर्टाईज केली असते पहा उड्डाणपुलावरती वगैरे. मग अगदी त्या भिंती ज्या असतात ना त्या भिंतीवर पूर्वी प्रचार केला जायचा. 1962च्या दरम्यानचा जो काळ होता, पहिल्यांदा आपल्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या ना त्यावेळेस प्रचार आपल्या भिंतीवरती डायरेक्टली कलरिंग करून केलं जायचं. व पहा त्यावेळेसची ब्युटी जी म्हणजे अगदी अपक्ष उमेदवाराने जरी एखाद्याचं घर रंगवलं वगैरे तशा पद्धतीने किंवा मलाच मतदान वगैरे करा, तरी पहा तिथे दुसरा एखादा इंडियन नॅशनल काँग्रेस असू द्या किंवा BJPचा वगैरे तशा पद्धतीने तिथे जाऊन दुसरा उमेदवार ते एक भिंत रंगवली ना दुसरी भिंत वगैरे तिथं रंगवायची नाही. म्हणजे त्याचं चित्र काढून आमचं चित्र वगैरे तिथं तसं केलं जायचं नाही. म्हणजे त्यावेळेस पण पहा इथिक्स तिथे उपस्थित होते असं तुम्ही म्हणू शकता. अपक्ष उमेदवारांना पण तिथं बेसिकली संधी दिली जायची. पण तो प्रवास TN सेशन आल्यानंतर तो प्रवास संपला. कारण मुख्य निवडणूक आयुक्त TN सेशन यांनी म्हटलं की नाही, आचारसंहिता लागल्यानंतर बेसिकली त्याचं पालन करणं गरजेचंच आहे. तुम्ही भिंती वगैरे तशा पद्धतीने रंगवू शकत नाहीत. त्यामुळेच पहा आता तुम्ही जर निवडणुकीला आता सध्याला फॉलो वगैरे जर करत असाल तर आपल्याकडे गिरू कलर वगैरे लावून ते पुसलं जातं. जिथं जिथं तशा पद्धतीचे हे होते भिंतीवरती वगैरे चित्र वगैरे काढण्यात आलेले होते ना ते पुसलं जायचं. मग त्याच्यानंतर पहा भिंतीचं जे प्रचार आहे ते संपवण्यात आलं. TN सेशन यांनी ते संपवलं. मग त्याच्यानंतर काय आले पहा, कॅसेट्स आले. ओके, कॅसेट्स म्हणजे आवाज रेकॉर्डिंग वगैरे करून तशा पद्धतीने ते
आवाजाद्वारे वगैरे ते प्रचार करायला तिथं गीत वगैरे गायला लागले. आता पण आज पण ग्रामीण भागात वगैरे तशा पद्धतीने प्रचार आज देखील चालूच आहे. त्यानंतर FM वरच्या जाहिराती. आता पण तुम्ही जर आकाशवाणी ऐकत असाल तर आकाशवाणीवरती पण जाहिराती येतच आहेत. त्यानंतर व्हिडिओ. आता व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ यूट्यूबवरती जर पाहत असाल तर पहिल्यांदा 2 ॲड येत आहेत पहा. म्हणजे मी ज्यावेळेस पाहतोय ना त्यावेळेस मला पहिली महाविकास आघाडीची ॲड येत आहे, मग त्यानंतर महायुतीची ॲड येत आहे. बरोबर, मग अशा पद्धतीने झालेला आहे आपला प्रवास. व आता सध्याला थोडंसं आणखीन एक टप्पा पुढे गेल्यानंतर पहा, तुम्ही जर फेसबुक वगैरे जर स्क्रॉल करत असाल किंवा आपलं इंस्टाग्राम वगैरे, तर तुम्हाला तिथं तुमच्या रिजनल बेसिसवर काय येत आहेत ॲड तिथं दाखवले जात आहेत. ओके, तर हेच काय झालेलं आहे पहा. आपला प्रवास कुठून झालेला होता, भिंती रंगवण्यापासूनचा हा प्रवास आता अगदीच मोबाईलच्या स्क्रीनवरती येऊन पोहोचलेला आहे. व सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेमच हा आहे. आता पहा, TN सेशन यांनी भिंतीवरचा जो प्रवास आहे त्याला पुसला, पण आता अगदीच आपण कॅसेटचा पण प्रवास पुसू शकतो किंवा FMच्या जाहिराती पण ज्यावेळेस 48 तास बाकी असतात आपल्या मतदानाला त्यावेळेस प्रचार थांबतो. ओके, त्या प्रचारामध्ये कॅसेटचा आणि FM रेडिओचा वगैरे जो प्रचार आहे ना तो तिथंच लगेच थांबवता येतं. पण जे यूट्यूबवरच्या ॲड आहेत किंवा आपलं जे समाज माध्यम किंवा फेसबुक तुम्ही स्क्रॉल वगैरे करत आहात ना त्या ॲड तुम्ही थांबवता का? ओके, याच्या भरपूर वेळेस हे रिपोर्टिंग झालेलं आहे. ज्यावेळेस मणिपूरमध्ये इलेक्शन होतं ना त्यावेळेस हे देण्यात आलेलं होतं की 48 तास होते तरी पण BJPने त्यांचा प्रचार चालूच ठेवलेला होता. हा झाला आता थोडासा टेक्निकल भाग. ओके, मग आता पहा, आपल्या प्रचाराची सुरुवात कुठून झाली होती? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा किंवा मराठी अस्मितेपासून आपला प्रचार चालू झालेला होता. व सर्वांना माहिती आहे नुकतंच काय मिळालेलं आहे, 2024 ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. डन. मग पहा, पण आपल्या प्रचारामध्ये सध्याला कोणते स्लोगन्स वगैरे येत आहेत. आता अगदी आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही आहे किंवा म्हणजे मराठी कास्त्र वगैरे त्याबद्दल काहीच नाही आहे, पण आपली मराठी अस्मितेपासून जी उदयास आलेला आपला प्रचार होता किंवा 1962ची जी निवडणूक होती ती ज्या आधारावर धरलेली होती ती 15व्या विधानसभेकडे येत कशा पद्धतीने झालेला आहे. तर आता स्लोगन्स कुठून येत आहेत तर हिंदीचे स्लोगन्स आपण यूज करत आहोत. ओके, त्यासोबतच हिंदीला काउंटर करण्यासाठी लगेच इंग्लिशचे पण स्लोगन वगैरे तिथं आलेले आहेत. आता त्या स्लोगनचं नाव काय ते आपल्याला पाहायचं नाही आहे, पण अगदीच पहा मराठी स्लोगन कुठे गेले. ओके, जे निवडणूक गाजवत आहेत ते कशा पद्धतीने झालेलं आहे तर अगदीच हिंदी इंग्लिशचा तिथं भाग राहिलेला आहे. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की आपल्याला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिला तर प्रचारातून मराठीच आपली लुप्तप्राय होत आहे. मग ही अगदी आपल्यासाठी म्हणजे एक दुर्दैवी बाब आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पहा, अगदीच जर तुम्ही पुढे गेलात तर महाराष्ट्रासोबत कोणाची दुसरी निवडणूक चालू आहे तर झारखंडची पण निवडणूक चालू आहे. ओके, मग झारखंडच्या निवडणुकीमध्ये काय होत आहे सध्याला तर अगदीच पहा, मुस्लिमांना शत्रू म्हणूनच दाखवणे, धर्मांतरात तेढ निर्माण करणे किंवा वाढवणे, आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राक्षसारखी शिंगे दाखवणे आणि घुसखोर कोण कुठेच याचा तपशील न देता कथित घुसखोरांवर अनेक प्रकारे दोषारोप करणे, अशा प्रकारे झारखंडमध्ये सध्याला प्रचार चालू आहे. आता अगदीच हे तुम्हाला थोडेसं एखाद्या पार्टीच्या अगेन्स्ट वाटेल, पण पहा खऱ्या अर्थाने जर पाहिला तुम्ही झारखंडची बाउंड्री बांगलादेशला लागेल का? ओके, मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. म्हणजे आता व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की बांगलादेशची जी बाउंड्री आहे ना ती आपल्या भारत देशामधील कोणत्या कोणत्या राज्यांना तिथं बेसिकली लागते. बरोबर, मग सध्याला झारखंडमध्ये मुद्दा कशाचा चालू आहे पहा की घुसखोर झालेली आहेत. आता त्यांच्या मते आता कोण घुसखोर आहेत त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही आहे, पण अगदीच प्रॉब्लेम हा झालेला आहे की प्रचाराचा एक वेगळाच बिंदू तिथं निर्माण झालेला आहे. कालच्या पण लेक्चरमध्ये मी तेच सांगितलेलं होतं. काल मीरा बोरवणकर मॅडमनी तेच सांगितलेलं होतं की आपल्याला सेफेस्ट महाराष्ट्र बनवायचा आहे. बरोबर, सेफ महाराष्ट्र जर बनवायचं असेल तर पहा, आपला जे पोलीस अधिकारी वगैरे आहेत ना त्यांना पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा आता जे बजेट आहे ते फक्त 3% पोलिसांना तुम्ही देता, त्यामध्ये थोडंसं तरतूद वाढवणं गरजेचं आहे. न की डायरेक्टली तुम्ही म्हणजे जो सर्व पैसा आहे तो दुसऱ्या स्कीमला वगैरे देऊ शकत नाही. ओके, त्यामुळे अगदी महाराष्ट्राची अधोगतीच होईल असं काल मीरा बोरवणकर मॅडम म्हणणं होतं. मग त्याच धर्तीवर पहा, आपलं जे प्रचार आहे ना ते कुठं नेमक्या कोणत्या इश्यूवर चालू आहे हेच आपलं बेसिकली समजत नाही आहे. ओके, इलेक्शन होत आहेत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये, पण खऱ्या अर्थाने जे जनतेचे मुद्दे आहेत ती उचलले जात आहेत का हा खूपच मोठा तिथं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पहा, आता अगदीच हे इलेक्शनबद्दलचं होतं. UPSC आणि MPSCला तर हा प्रश्न येणार नाही की कशा पद्धतीने इलेक्शन वगैरे झाले, पण पहा अगदीच तुम्हाला जर सुजाण नागरिक यांना त्यांनी तुम्हाला मतदान करताना थोडंसं विचारपूर्वक मतदान करायचं आहे. म्हणजे पहा, अगदी मला मान्य आहे की संपूर्ण पक्ष जे आहेत ना, म्हणजे INC असू द्या किंवा BJP असू द्या, दोन्ही पक्षामध्ये बॅड नेते आहेत किंवा म्हणजे ते अगदीच दुर्दैवी राजकारण सध्याला आहे. पण त्या दोघांमधलं कमी बॅड असलेल्या व्यक्तीला तुम्ही निवडून द्या, एवढी एक
तिथे शाश्वती नक्की घेऊ शकता तुम्ही। त्यासोबतच जे नोटा आहे, प्लीज नोटाला तुम्ही मतदान देऊ नका, कारण नोटाचं अद्याप आपल्यापर्यंत प्रॉब्लेम काय आहे पहा, आपण नोटाला जरी मतदान दिलं तरी त्याचं रिलिव्हन्स काही नाही आहे। ओके, जरी नोटा जर जिंकला म्हणजे आपल्या इलेक्शन कमिशनमध्ये रिफॉर्म होणं गरजेचे आहेत का, तर आय थिंक ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा व्हिडिओ घेतलं होतं मी त्यावेळेस सांगितलेलं होतं तुम्हाला की आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ना, सॉरी जी इलेक्शन प्रोसेस आहे ना, त्यामध्ये आपल्याला रिफॉर्म करायची खूप गरजेचे आहेत। म्हणजे नोटाला जर एखाद्या व्यक्तीने जिंकून दिलेलं असेल किंवा एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जर नोटा जिंकून आलेला असेल तर तिथे रिइलेक्शन होणं गरजेचं आहे, पण आपल्याकडे तसं नाही आहे। त्यामुळे मी परत एकदा म्हणतो की जो कॅन्डिडेट उभा आहे त्या कॅन्डिडेटपैकी सर्वात कमी बॅड असलेला जो कॅन्डिडेट असेल ना, त्याला तुम्ही तिथं प्राधान्य द्या व त्यालाच तुम्ही निवडून द्या, असंच एक तुमच्यासमोर मी ग्वाही ठेवतो। व त्यानंतर आपण पुढे जाऊयात, ही आपल्यासाठी दुसरं म्हणजे जास्त काही कामाचं नाही। त्यानंतर प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न, गिरीश कुबैर यांचं लेख आहे, शक्य झालं तर वाचून घ्या, पण मी याला स्किप करत आहे पहा। ओके, त्यानंतर एका खेळी आणि हे पण स्किप करा, जास्त काही आपल्यासाठी गरजेचं नाही। त्यानंतर पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जपासतात, राहुल गांधी यांचं मत स्किप करू शकता। त्यानंतर दत्तक मूल 3 महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली। आता सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला याबद्दल विचारणा केलेली आहे, म्हणजे जी मॅटर्निटी लीव्ह असते ती दत्तक पुत्राला लागू होते का, व दत्तक पुत्र जर 3 महिन्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याला खरंच लागू होतं का, असा सुप्रीम कोर्टाने तिथं सवाल केंद्र सरकारला विचारलेला आहे। मग आता पाहूयात केंद्र सरकार त्याला उत्तर काय देईल। मग केंद्र सरकारने जर ज्यावेळेस उत्तर दिलं ना, लगेच सुप्रीम कोर्टामधून जे जजमेंट येईल त्यावर आपण नक्कीच एकदा स्पष्टीकरण देता वगैरे पाहणार आहोत, त्यामुळे नका काळजी करू। आता फक्त ही न्यूज बिल्डअप होत आहे त्यामुळे स्किप करूयात। त्यानंतर CISF मध्ये महिला बटालियनच्या निर्मितीला मंजुरी, केंद्रीय गृह मंत्रालयाने CISF मध्ये महिला बटालियनला आता मंजुरी दिलेली आहे, पण याचं हेडक्वार्टर अद्याप देण्यात आलेलं नाही आहे। मग लवकरच याचं हेडक्वार्टर निश्चित झाल्यानंतर आपला ही परीक्षेला खूप महत्त्वाचं आहे पहा। UPSC CDS CAPFला हा प्रश्न येऊ शकतो, त्यानंतर ज्या अन्य परीक्षा आहेत म्हणजे कंबाईन परीक्षा वगैरे तिथं प्रश्न नक्की येऊ शकतो, त्यानिमित्ताने या न्यूजकडे आपण लक्ष ठेवून राहूयात। ओके, न्यूज बिल्डअपमध्ये आहे। ओके, त्यानंतर पुढे चला, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो। नेक्स्ट आहे पहा इंडियन एक्सप्रेस। इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तेच आलेलं आहे, महाराष्ट्र पॉलिटिक्सबद्दल भरभरून बातम्या आलेल्या आहेत, म्हणजे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत। पहिली बातमी आहे, श्रीलंकन प्रेसिडेंट लेफ्ट कोएलिशन विन्स 2/3 मेजॉरिटी इन पार्लिमेंट। पहा, त्यांनी मेजॉरिटी जिंकलेली आहे। ओके, व श्रीलंकामध्ये अगदीच दिसाना की यांचं सरकार आलेलं आहे, चांगली गोष्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता। त्याच्यानंतर पुढे चला, आता इथून जे बातम्या चालू झालेल्या आहेत त्या संपूर्ण राजकीय आहेत, पण ही एक बातमी आहे पहा, डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार येत आहे व अगदीच आपल्या भारताचं आणि चायनाचं जे रिलेशन आहे किंवा जे ट्रेड आहे ना, ते भारताकडे सरप्लस जास्त आहे। ओके, म्हणजे भारत काय करतं पहा, चायनाकडून जास्त आयात करतं। ओके, हे एक आपल्यासाठी दुर्दैव आहे। मग आता पाहूयात, जर ट्रम्प आले ना तर ते काय करतील, अगदीच चायनावरती निर्बंध लावतील। चायनावरती निर्बंध लावल्यानंतर पहा, चायनाला फक्त एकच मार्केट उरेल परत एकदा, फक्त भारत। ओके, त्यामुळे आणखीन जास्त इम्पोर्ट वगैरे किंवा म्हणजे एक्सपोर्ट, चायनामधून एक्सपोर्ट भारतामध्ये जास्त होण्याचे चान्सेस आपल्याला इथं बेसिकली दिसत आहेत। ओके, त्यानिमित्ताने ही न्यूज आहे, म्हणजे ट्रम्प आले, एकीकडे आपल्याला खुशी आहे किंवा म्हणजे जे सोशल मीडिया वर्ग आहे ती खुशी तिथं अगदीच जाहीर करत आहे, पण त्याचे इम्प्लिकेशन्स जे आहेत ना ते भारताला पण भोगावे लागणार आहेत, ही त्यांना कदाचित मे बी आता ते समजेल। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात। हां, ही एक महत्त्वाची न्यूज आहे पहा। आता अगदीच तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की जे निवडणूक अधिकारी असतात किंवा जे आपलं मतदान घेतात पहा, ते मतदान कसं करतात मग, असा तुम्हाला नक्कीच प्रश्न कधीतरी पडला असेल। ओके, लहान जेव्हा असताना त्यावेळेस तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, तर पहा त्या प्रश्नाचा आता उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात। आता पहा, जे मतदानाच्या दिवशी जे पोलीस अधिकारी ड्युटीवर असतात, त्यानंतर तेथील जे शिक्षक वगैरे ड्युटीवर असतात, त्यांचं मतदान कसं होतं, तर अगदी याच्यापूर्वी काय व्हायचं पहा, पोस्टल बॅलेटद्वारे त्यांचं मतदान व्हायचं। ओके, पोस्टल बॅलेटद्वारे त्यांचं मतदान व्हायचं, म्हणजे काय करायला जायचं तर त्यांना पोस्टल एक बॅलेट पेपर दिला जायचा व त्यावरती ते मतदान करून त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे तिथे ते पाठवले जायचे। ओके, अशा पद्धतीने पोस्टल बॅलेट त्यांचं मतदान व्हायचं, पण लोकसभेपासून हे थोडीशी प्रोसिजर चेंज केलेली आहे त्यांनी। पूर्वीचं जे पोस्टल मतदान व्हायचं त्यामध्ये अगदीच ब्रायबरी वगैरे तिथं इश्यू होता। ब्रायबरी असं का म्हटलं मी, कारण पहा भ्रष्टाचार होण्याचे चान्सेस कसं आहेत, तर अगदी सर्वांना माहिती असतं की शिक्षक कुठं असतात, शिक्षक आणि जे पोलीस आहेत ते अगदी इलेक्शनला पोस्टल बॅलेटद्वारे ते मतदान करणार आहेत, बरोबर। मग या आधारे काय केलं जायचं, त्यांना भ्रष्टाचार वगैरे तिथं नक्कीच सापळात वगैरे अडकवलं जायचं। मग ती पहा, पोस्टल बॅलेटमुळे तिथं फ्री अँड फेअरचा वगैरे तेवढासा जास्त इश्यू नसतो, कोणाला डायरेक्टली खात्यात जरी पैसे टाकले किंवा म्हणजे असं पाहिलं तरी कोणाला समजायचं नाही ते। ओके, मग यासाठीच जे निवडणूक आयोग आहे त्यांनी आता थोडेसे चेंजेस केलेले आहेत लोकसभा इलेक्शनपासून। मग आता ते चेंजेस कसे आहेत पहा, तर अगदीच तुमची ज्यावेळेस ट्रेनिंग असते, म्हणजे तुम्ही पोलीस आहात किंवा तुम्ही शिक्षक जर असाल किंवा अगदी तुम्ही कोणत्या तरी म्हणजे तुम्हाला जर इलेक्शन ड्युटी असेल, ओके, तर तुम्हाला ज्यावेळेस ट्रेनिंग दिली जाते ना त्या ट्रेनिंगमध्येच तुमच्याकडे
तुम्हाला एक बॅलेट पेपर वगैरे दिलं जात आहे आता सध्याला. ओके, म्हणजे बॅलेट पेपरची तुम्ही तिथं मागणी करू शकता. मग ते बॅलेट पेपर तुम्हाला काय करायचं आहे पहा, निवडणुकीच्या अगोदरच अशा पद्धतीने, म्हणजे आता अगदीच मुंबईमध्ये 6 ठिकाणी तशा पद्धतीने बॅलेट पेपर जे आहेत ते गोळा करण्याचे तिथं ठिकाणं ठेवलेली आहेत त्यांनी. म्हणजे जे सर्व्हिसमध्ये आहेत, जसं की पोलीस, शिक्षक वगैरे जे इलेक्शन ड्युटीमध्ये त्यांचं कर्तव्य निभावत आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी 6 जागी ते गोळा करण्याचे ठिकाणं त्यांनी ठेवलेले आहेत. मग ती तशाच पद्धतीने पहा, पूर्वी जे पोस्टानं जायचं ना ते आता पोस्टानं नाही जाणार, तर आता ते कशा पद्धतीने जाणार आहे, तर अगदीच तुम्ही स्वतःहून तिथे जाऊन तिथे इलेक्शनचं मतदान वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर पहा, जे नॅशनल ड्युटीवरती असतात, ओके, म्हणजे नेशनची ड्युटी म्हटल्यानंतर कसं, जसं आर्मी ऑफिसर वगैरे असतील किंवा आर्मी सोल्जर वगैरे असतील, मग यांच्यासाठी पण आहेत. किंवा जर तुम्ही IFS अधिकारी असाल पहा, तर तुम्हाला पण बॅलेट पेपरद्वारे आज देखील मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाते. ओके, म्हणजे आता अगदीच बॅलेट पेपरद्वारे मतदान आहे का, तर सध्याला आहे पहा. बॅलेट पेपरद्वारे नॅशनल ड्युटीचे जे ऑफिसर्स वगैरे असतील त्यांच्यासाठी आहे. आय होप हे थोडेसे क्युरियोसिटीचे जे पॉईंट्स होते ते तुम्हाला ऑलरेडी समजलेले असतील. त्याच्यानंतर बाकी अद्याप काही न्यूज दुसरी गरजेची नाही पहा. सर्व इंटरव्ह्यू आहेत. त्यानंतर DY चंद्रचूड यांच्याबद्दल अभिषेक मनु सिंघवी यांनी लोकसत्तामध्ये जे बोललेलं होतं ना तेच इथं इंग्लिशमध्ये आलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. अशा पद्धतीने आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता व सर्वांनी मतदान जरूर करा. धन्यवाद.